बाहेरच्या राज्यातील आंबा विशेषतः केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, कोकणातला देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस या नावानं राजरोसपणानं विकला जातोय. हे गेल्या 1.5 महिन्यापासून मी सातत्यानं सांगत आलेलो होतो. अर्थात पुण्या मुंबईमध्ये हे विकलं जातंय असं मी सांगत होतो, परंतु आंबा बागायतदारांनी चौकसपणानं बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे लोण तर कोकणापर्यंत पोहोचलेलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाहेरचा आंबा कोकणातला म्हणून लेबल लावून राजरोसपणानं विकला जात होता आणि ते शेतकऱ्यांनी पकडलेला आहे. म्हणजे एकाच वेळी ग्राहकांची फसवणूक, कोकणाच्या आणि विशेषतः देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हे राजरोसपणानं चालू आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीनं कोकणातला आंबा विकला जातोय तेवढं उत्पादनच झालेलं नाही, तर हा आंबा येतोच कुठून? हा प्रश्न आम्ही वारंवार विचारत होतो. आज ते कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे की ही बनवाबनवी आहे.